तर काय करायचं आहे, एका वाटीत ना आपल्याला 150 ग्राम दही काढून घ्यायचं आहे. दही आहे ना घट्ट घ्या बरं का, पातळ नका घेऊ. आणि दही जे आहे ना ते चक्का दही घ्या, आंबट घेऊ नका. आंबट दह्याने ना एक तर खूप आंबट फ्लेवर येईल. थोडंसं असं चक्का दही यायचं आपल्याला. आता त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आहे. 1 ते 1.5 चमचा ना लाल तिखट टाकून घ्यायचं आपल्याला. 1 चमचा चिकन किंवा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बरं का. एकदम गुठाळ्याने राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये, एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे बघा आता मस्त मिक्स झालं आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आहे ना, जवळपास थोडंसं पाणी, 1 कपभर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा रीतीने, तर अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला बाजूला ठेवायचं आहे. आता काय करायचं आहे, एका कढईमध्ये ना तेल घ्यायचं आहे आणि ते एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं बरं का. आणि बघा तेल गरम झालं ना की खडे मसाले तुमच्या आवडीनुसार घ्या. मी इथं स्टारफुल घेतलेलं आहे, त्याच्यानंतर दालचिनी, लवंग घेतलेली आहे, काळं मिरं घेतले आणि तमालपत्र घेतलं आहे. थोडंसं त्याला भाजून घ्यायचं, मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे, त्याला आहे ना एकदम बारीक चॉप करायचं आहे, एकदम फाईन चॉप करायचं आहे. आणि त्याला आहे ना लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघा आता मस्त हलका सोनेरी रंग आला आहे. आता त्याच्यामध्ये ना 1 चमचा आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे मस्त. एक मीडियम आकाराचा टोमॅटो एकदम बारीक कापायचा आहे, त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे मस्त. तरी ते अर्धा किलो चिकन जे आहे ना एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी, त्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याला मोठ्या आचेवरच ना आपल्याला कमीत कमी 5 ते 6 मिनटं ना फ्राय करत राहायचं आहे बरं का. झाकण वगैरे काय लावायचं नाही. हे बघा बरोबर 5-6 मिनटापासून ना मी त्याला मोठ्या आचेवर कंटिन्यू फ्राय करतो आहे आणि झाकण वगैरे काहीसुद्धा लावलेलं नाही आहे. हे असं फ्राय करण्याचं कारण एवढ्यासाठी, कारण चिकनला नाही खूप स्ट्रॉंग हे असतो, स्मेल असतो. तर ते फ्राय केल्यानं काय होतं, असं 5-6 मिनटं त्याच्यातला तो स्मेल तो निघून जातो, म्हणजे बऱ्यापैकी निघून जातो. हे बघा आता मस्त फ्राय झालेलं आहे, 5-6 मिनटं झालेले. आता त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं आणखी एक्स्ट्रा स्पायसी करू. त्याला 4-5 अशा हिरव्या मिरच्या आहे ना अशा लांबसर कापून घ्यायच्यात, त्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण मस्त लागतं त्याने. थोडासा एक्स्ट्रा स्पायसी पंच जो मिळतो ना खाताना, तो बढिया लागतो एकदम. आता त्याच्यामध्ये हे जे बॅटर आपण तयार केलं होतं, 150 ग्राम दही, थोडंसं पाणी आणि मसाले जे आपण टाकले त्याच्यात टाकून घ्यायचे, सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित त्याला. गॅसची फ्लेम मोठीच आहे बरं का. अजून गॅस मी कमी केलेला नाही आहे, बारीक केलेलं नाही आहे. त्याला आहे ना थोडीशी उकळी फुटू देऊ छानपैकी, तोपर्यंत गॅस आहे ना मोठाच ठेवायचा आपल्याला. आता एक जवळपास 1.5 ते 2 मिनटं ना याला आपल्याला मोठ्या आचेवरच जरा शिजवून घ्यायचं आहे छान. तर त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं आणि एक वेळेस मिक्स करून घेऊ त्याला. इतकी सुंदर लागते ना ही रेसिपी, चिकन कढाई म्हणतात याला. आता गॅस आहे ना बारीक करायचा आणि 20 मिनटं त्याला झाकून आहे ना अतिशय कमी आचेवर त्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा बरोबर 20 मिनिटं झालेले आणि त्याच्यातलं पाणी बघा पूर्ण आटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना आता परत थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, एक जवळपास 1 कपपेक्षा थोडंसं जास्त. आपलं चिकन शिजलं का नाही ते बघून घेऊ. हे बघा एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. 25 मिनटं आपण शिजवलं आहे त्याला, आणखी एक 2-3 मिनटं याच्यात शिजवून घेऊ, म्हणजे चिकन एकदम परफेक्टली आपलं डन होऊन जाईल. आता त्याच्यामध्ये ना थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथीचा फ्लेवर कढाई चिकनमध्ये इतका मस्त लागतो ना खायला. मिक्स करून घेऊ त्याला, 1-2 मिनटं मोठ्या आचेवर त्याला शिजवून घेऊ व्यवस्थित. थोडंसं पाणी आटवून घेऊ. मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर त्याच्यावर टाकायची आणि हे बघा आपली भाजी आणि बघा आपला चिकन कढाई किती सुंदर दिसतो आहे बघा. खूप कमी पाण्याचा वापर केलेला आपण, दह्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, याला दही टाकून ज्यावेळेस आपण 20 मिनटं शिजवतो ना त्यावेळेस अधूनमधून चेक करत राहायचं की खाली लागलं तर नाही. जर लागत असेल त्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी आपल्याला वाढून घ्यायचं आहे. आणि बघा अशा रीतीने मस्तपैकी चिकन कढाईचा आस्वाद घ्या. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.